पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण माझे काय करताय तुम्ही? रमाताई, बघताय ना तुम्ही काय चाललंय यांचं? तुम्हाला बघण्यासाठी, तुमचा आवाज ऐकण्यासाठी हे खरंच होते? हे सगळं काय चाललंय? कसं थांबवणार आहे हे सगळं? कुठवर चालणार आहे हे सगळं? काय करत होता मी? सगळ्यांच्या समोर ते मंगळसूत्र, मी सगळ्यांच्या साक्षीने मी ते मंगळसूत्र आनंदीच्या गळ्यात घातलं. मंगळसूत्रावर फक्त आनंदीचाच हक्क आहे. आनंदीला रमा दिसण्यापलीकडे सुद्धा त्या मंगळसूत्राचं खूप महत्व आहे या जगात. काय करत होतो मी? तुझ्याशी बोलायचंय, मला तुला बघायचंय, मला सहन होत नाही. काय करू मी? आनंदी, काल मंगळसूत्र तुझ्या गळ्यात, काढू नकोस ते. आनंदी, आनंदी, कशाला काढलंस हे मंगळसूत्र? हा, माझ्याकडे काय पर्याय होता मग रमाताई? आणि हे मंगळसूत्र काढून तू काय साध्य करणार होतीस? झालंच असतं ना तर तुझं नुकसानच झालं असतं. मी किती वेळा सांगितलंय तुला की यातलं राघवला काही कळू देऊ नकोस. हे बघ आनंदी, मंगळसूत्र जर राघवच्या हाती लागलं ना तर तुझा संसार धोक्यात आहे. लक्षात ठेव. आधी तू मी असल्याचं सत्य सांगितलं, मग हे मंगळसूत्राचं सत्य सांगितलं. आनंदी, तू तुझ्या खरेपणामुळे, चांगुलपणामुळे ना तुझा स्वतःचा संसार धोक्यात आणतेस. राघवला जर हे कळलं ना की मंगळसूत्र आहे आणि ते जर त्याच्या हाती लागलं तर त्याला असं वाटेल की मी त्याला मिळू शकते, तो माझ्याशी बोलू शकतो. आणि जर तो मंगळसूत्रामुळे माझ्याशी बोलू शकला तर त्याला तुझी गरजच भासणार नाही. काही झालं ना तरी राघवच्या हातात हे मंगळसूत्र लागता कामा नये. आनंदी, रमाताई, हे मंगळसूत्र मी ह्यांना दिलं तर तुम्हाला आनंद नाही होणार? आनंदी, हेच हवं होतं ना तुम्हाला? बोलायचं होतं ना ह्यांच्याशी, पावला पावलांवर तुमचं अस्तित्व जाणवून द्यायचं होतं ना ह्यांना. आता तर हे मंगळसूत्र त्यांच्या हातात पडलं तर तुम्ही एकमेकांना बघू शकतात, एकमेकांशी बोलू शकतात. हेच हवं होतं ना रमाताई तुम्हाला?
जेव्हापासून तुम्हाला माझ्याशी बोलता येत आहे तेव्हापासून तुम्हाला हेच हवं होतं रमाते, हो की नाही? संसार तर तुमच्या दोघांचाच आहे. मी कोण आहे? तुमचं म्हणणं ह्यांच्यापर्यंत आणि ह्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवणारा एक दुवा, बस. ज्या क्षणापासून ह्यांना तुमच्याबद्दल कळलं ना रमाते, यांनी मला एकदाही जवळ नाही घेतलं, एकदाही बोलले नाही माझ्याशी. बोलले तर फक्त तुमच्याबद्दल विचारता मला की रमा कुठे आहे, रमाला काही हवं आहे का, रमाला काही लागणार आहे का, रमा बरी आहे का, माझ्याबद्दल नाही विचारत आहे. रमाताई, तुमच्या ह्या संसारात आनंदी मात्र ह्या घरात परकी झाली. हे चिडलेत माझ्यावर, मी खोटं बोलले म्हणून. जणू काही कारण शोधत होते माझ्यावर चिडायला. अगदी तांदळातल्या खड्यासारखं यांनी संसारातनं बाजूला केलं मला. तुम्ही पण तर होऊ दिलं हे सगळं. ज्या क्षणी मला कळलं ना की तुम्ही कोण आहात रमाताई, तर मी यांना सांगायला हवं होतं सगळं. चुकलं माझं. भूताला माणसाचं आयुष्य मिळवून द्यायला गेले आणि चुकले मी तिथेच. आता काय माहिती का रमाताई, मला माझ्या स्वतःच्या नवऱ्यापासून माझं मंगळसूत्र लपवायचं. कसं करणारे मी हे सगळं, आणि किती काळ करणार आहे मी हे सगळं, काहीच माहिती नाही ना रमाताई आपल्याला. आलो बाई घरी. अगं मला येतंय आनंदी, मला येतंय ग. ए ए ए वर्षा 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 बघ, हे बघ, ए बघा मध्येच बास्केट. गाडी चालवण्याची इच्छा अशी अधुरी राहिली. आता म्हणजे हे बघ ना, मला काय करते गाडी चालवायला तर का. अगं आई, आता मला रिव्हर्स घे दे. ए चल ग चल. काय अडकतंय ग आई? तुला हे जमत नाहीये. तुला ना हौस आहे हे करण्याची, बाकी काही नाही. नाही ग, हाऊस कसली, मी प्रयत्न करते. काय तुम्ही काय प्रत्येक वेळेला येणार आहे का मला हात द्यायला? आई ते ज्याच्या करू का, तुझ्या त्याच्या करू का? माझं मलाच करायचंय की नाही, म्हणून मी प्रयत्न करते. अशी कशी येत नाही मला गाडी? थांब, ते अडकलंय. थांब, मागे मागे हो, मागे हो. आई, पाणी तिथे ठेव. कुठे? तिथेच ठेव. मी घेते माझ्या हाताने. दाखवायचंय मला माझ्या मुलीला की आईला हे तर बघ ना. हळू 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 खाली. काय झालं? काही नाही, काय नाही. मग तू कशाला घाबरतेस? आई हे बघ, पोचला हात. प्यायले पाणी. हाय वा. ए, काय रे? तू कशी काय आली? कशी काय आली म्हणजे काय? तुझी वाट बघत बसायची का आम्ही? मग निघून आलो. काय ते हॉस्पिटलचं वातावरण नाही रे राघवा, औषधाचं वाद आहे. म्हटलं मी चला घरी जाऊया आपण. हो बाई, दादाकडे बघ. काय रे दादा, एकदम हँडसम दिसतोयस. हा, काय विशेष काय आज? मी तुमच्याकडेच येत होतो तुम्हाला न्यायला. जरा थांबायचं होतं ना, एवढी घाई कशाला करायची? असं दे रे, तू नको टेन्शन घेऊ. आलो आम्ही आमचे. आणि आई, ही व्हीलचेअर कशाला घेऊन आली? ही त्यांची त्यांना परत करायची असते. अजिबात नाही, मी सांगितलं हे हवंय मला. हे बघ ना, मला येतंय म्हटल्यावर नंतर घेऊन जाऊया ना गाडी. आणि आनंदीला मी सांगितलं डॉक्टरना सांगा राघव कडून सगळे पैसे घ्या याचे. का सांगते? हे बघ, काही दिवस याच्यावर प्रॅक्टिस करेन, काही दिवस मग धावायला लागेल ना मी. बरोबर आहे की नाही? हे तुमचं कार्ड. बिल ह्यात फाईल मध्ये ठेवली. आई चला बरं, खोलीकडे घेऊन जाते तू. अगं मी नाही, मी जाईन ग. नाही, मी अगं घेऊन मला- जाते. ऐका तुम्ही माझं. अगं मला चहा दे फक्त. चहाही देते. चला बरं. अगं मी जाईन माझी हळूहळू. करू द्या मला पण सेवा आई तुमची. अगं राहू दे. बघा हा, लागेल हाताला. अहो नाही आले असते ग माझी मी. आता मला जरा मदत करते का बेडवर? हो हो. हा. या सावकाश आई. हा. हळू हळू सावकाश. बसा. पाय
खाली हो हो उशी ठेवते हा. ठीक आहे हं? आई चहा आणते हं. छान. आपल्या आपल्या बेडवर फार बरं वाटतं सुलोचना. छान दिसते. चहा घेणार ना? नाही नको. आनंदी, मला माहितीये मी तुझ्याकडे जे काही मागतोय ते विचित्र आहे सगळं. खरं तर त्या गोष्टीवर माझा अधिकार पण नाहीये, मला कल्पना आहे. पण मला एकदा रमाला बघायचंय. हे बघ आनंदी, गेली कित्येक वर्ष मी रमाच्या फोटो समोर उभा राहून तिच्याशी बोलत आलोय, याच आशेवर की कधीतरी माझं काहीतरी म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचेल, ती ऐकेल, ती कधीतरी माझ्या समोर येऊन मला भेटेल. अशा खोट्या आशेवर मी होतो. मला माहिती होतं हे सगळं, मी स्वतःला समजावतही होतो की असं नाही होऊ शकत. पण आता कळतंय की हे होऊ शकतं. म्हणजे माझी आशा खोटी नव्हती. बघ ना, म्हणजे आतापर्यंत तू जे काही सांगत आलीस, तू जे काही बोलत आलीस, तेवढंच रमाचं अस्तित्व माझ्यापुरतं आहे. तुझे शब्द माझ्यासाठी रमाचे शब्द आहे, त्या पलीकडे काहीच नाहीये. हे मंगळसूत्र जर मी माझ्या गळ्यात घालून मला जर रमा दिसणार असेल, जर मी रमाला भेटू शकणार असेल, तर मला फक्त एकदा मला रमाशी बोलायचंय, भेटायचंय. रमाला भेटणं हे एवढंच फक्त नाहीये. रमाला जर का मी अशा रीतीने का होईना जर भेटू शकेन, तरी सुद्धा मी जर त्याला भेटलो नाही तर आयुष्यभर हे सण माझ्या मनात राहील. म्हणून नाही, हे माझं मंगळसूत्र आहे, माझा हक्क आहे. हे मंगळसूत्र तुम्ही आपल्या लग्नाच्या दिवशी माझ्या गळ्यात घातलं होतं. तुम्हाला कदाचित आता कळत नसेल की तुम्ही काय बडबड करताय. पुरुषाने असं मंगळसूत्र घालणं बरं दिसतं का? काहीही बोलताय तुम्ही, हे फक्त माध्यम नाही आहे तुमच्या भेटीचं. नाही, मी समजतोय, मी सगळ्या गोष्टी समजतो, पण तू सुद्धा समजून घे ना. म्हणजे रमा तुला दिसते, तू रमाशी बोलू शकतेस, तसं मी बोलू शकतो, मी भेटू शकतो. हे बघ, हे मंगळसूत्र घातल्याने या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. आणि तसं पण रमाने तुझा काय संबंध आहे? तुझ्यासाठी रमा ही तुझ्या नवऱ्याची पहिली बायको आहे, जी आता हयात नाही आहे. हा एवढा संबंध आहे. आणि तू मंगळसूत्राकडे दुवा म्हणून बघ ना. मी मागतो हे सगळं विचित्र आहे, हे काहीतरी मला कळतंय, पण एकदा मला रमाला बघायचं आहे.
राघव ही अशी हाक मला तिच्या तोंडात एकदा फक्त ऐकायची. माझ्यासाठी तू एवढं करशील प्लीज. माफ करा, मला नाही जमणार आहे. आई, चहा. अगं बाई, चहा आणलास. तुझ्या हातचा चहा म्हणजे स्वर्ग सुख ग बाई. अरे वा, मंगळसूत्र जोडून आणलंस ना. शाबास, चांगलं काम केलंस. आनंदी, मंगळसूत्र ना बाईसाठी सर्वस्व असतं ग. तो काही लग्नात नवऱ्याने फक्त घातलेला दागिना नसतो. 2 जीवांना जोडणारा धागा असतो, तो महत्वाचा. बाईचा हक्क असतो, बाईचा स्वाभिमान असतो. आजकालच्या मुली बाई ते वेगवेगळ्या फॅशनची मंगळसूत्र घालतात, काढतात. मला काही बोलायचं नाही त्यांच्याविषयी, पण आपल्या मनाविरुद्ध मंगळसूत्र गळ्यातून काढायची वेळ आली ना बाळा, फार वाईट असतं ग. अशी वेळ कुठल्याच बाईवर येऊ नये. दमलीस का ग? आता तू मला चहा दिलास ना, आता एकदम 1.5 तासाने चहा दे. 1.5 तासात तू मस्त ताणून दे. झोप बाळा, तू थकली आहे. आनंदी, आनंदी, मी तुला समजून घेतोय, पण तू मला समजून घेत नाहीयेस. तुम्ही समजून घेत असला तरी तुम्हाला हवं ते करण्याचाच हट्ट करताय. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. माझं उत्तर ठाऊक आहे तुम्हाला. आनंदी, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. मला मंगळसूत्र हवंय. तू देणारच की नाही? एका अटीवर. हे मंगळसूत्र तुम्ही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातलं बायको. माझं मंगळसूत्र, माझं सौभाग्य जर मी आज गळ्यातून काढलं तर ते पुन्हा घालण्याचा आग्रह करू नका मला. आनंदी, ही अट आहे माझी. तुम्ही माझं मंगळसूत्र मागून मंगळसूत्राची नाही, तर आपल्या नात्याची किंमत केली. ज्या क्षणी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघेल त्या क्षणी मी या घरातून निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल. मला तुझी अट मान्य आहे. मला मंगळसूत्र हवंय. मला रामाशी बोलायचंय, मला तिला भेटायचंय.